काय करायचं, भागवताला ऐकायला बसायचं म्हणजे नेमकं काय करायचं, भागवतामध्ये टाळी वाजवायची म्हणजे नेमकं काय करायचं, तर आपल्याला स्वतः भागवत ऐकता ऐकता भागवत स्वरूप व्हायचंय, याचं नाव भागवत. पण भागवत स्वरूप होण्याकरता अगोदर आपलं चित्त कथेमध्ये असावं लागतं. आपल्या चित्तामधला असलेला अहंकार त्या दरवाजाच्या बाहेर सोडून यायचा. म्हणून पूर्वीचे दरवाजे हे खुले होते, असे माणूस आतमध्ये येत असताना त्याला वाकून यावा लागायचा. तुझा मोठेपणा दाराच्या बाहेर. मंदिराचे सुद्धा दरवाजे छोटे असायचे पूर्वीच्या काळामध्ये. मोठेपणा सोडून या मंदिरामध्ये कथेला यायचं असतं, कीर्तनाला यायचं असं. प्रेम से बोलो राधे राधे. चला, काय सुरू होतं आपलं भागवत तरी म्हणा, भागवत सुरू होतं. या कथेचा महिमा काय आहे? ज्याने आयुष्यभर पाप केलं, पापाशिवाय दुसरं काय केलंच नाही, असं गोकर्ण उपाख्यान आपण श्रवण करत होतो. त्या गोकर्ण उपाख्यानामध्ये आत्मदेव महाराज वनामध्ये आले होते. कशा करता? आपलं जीवन संपवण्याकरता. सगळं काही माझ्या जीवनात आहे, पण संतती माझ्या जीवनात नाही, पुत्र माझ्या जीवनात नाही. आणि मग आपलं जीवन संपवण्याकरता आलेले आत्मदेवजी महाराज, ऊन लागले, भूक लागली, तहान लागली, जळूनच पाण्याचा बडा भात होता. त्या पाण्याकडे पाहिलं आणि एक ओंजळभर आपण पाणी प्यावं अशी इच्छा आत्मदेव महाराजांच्या अंतःकरणामध्ये झाली. आपल्या ओंजळीमध्ये त्या वाड्याच्या जवळ पाणी घेतलं आणि पलीकडच्या काठावरती नजर गेली, तर पलीकडच्या काठावरती एक संत महात्मे आत्मदेव महाराजांना दिसले. त्यांच्याकडे पाहिलं, पाण्याची ओंजळ सोडून दिली, कारण संतांचं दर्शन झालं. आता संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. त्या संत महात्म्याचं दर्शन घेतलं. त्या संत महात्म्याने आत्मदेव महाराजांकडे पाहिलं. जसं पाहिलं, विचार केला, हे तर ब्राह्मण आहेत, त्यांच्या गळ्यामध्ये जानब आहे, आणि एक ब्राह्मण या निर्जन वनामध्ये काय करू लागलाय? प्रश्न विचारला. म्हणजे तुम्ही तर ब्राह्मण आहात, आणि या निर्जन वनामध्ये तुम्ही कशा करता आलाय? आत्मदेव महाराजांनी हात जोडावे, डोळ्यामधून अश्रू काढावे, आणि आपलं सगळं दुःख त्या संत महात्म्यांना सांगावं. दुःख सांगावं कोणाला? शेजारीला नाही, मैत्रिणीला नाही, कोणालाच नाही. दुःख सांगावं कोणाला? तर दुःख सांगावं माझ्या भगवंताला, माझ्या देवाला. संत तुमच्या जीवनात आहेत, संताला बोला, संताला सांगा की माझ्या जीवनामध्ये अशी अशी परिस्थिती, देवाला बोला. पण आपलं दुःख कधीही कोणाला सांगायचं नाही, कारण लोक ऐकतात रडून. तुमचं दुःख ऐकतात लोक तुमच्या समोर रडून, आणि बाहेर तेच दुःख सांगतात हसून. म्हणून आपलं दुःख कधीही लोकांना सांगायचं नाही, आपलं दुःख सांगायचं त्या देवाला. घालून या भार राहिलो पोटी भार वाहे, त्याचे सर्वसही साई आयशी कळवळ्याची जाती लाभावीन प्रीती. त्या संतांना सांगावं, त्या देवाला सांगावं. त्या संत महात्म्याला सगळं दुःख आत्मदेव महाराजांनी सांगितलं. माझ्या जीवनामध्ये सगळं काही आहे, पण माझ्या जीवनामध्ये संतती नाही, पुत्र सुख नाही. एवढंच नाही, मी जर एखादं तुळशीचं रोपट आमच्या अंगणामध्ये लावलं, तर लावल्या बरोबरच काय वेळा ते जळून जातं. गायला जर घास टाकला, तर गाय देखील माझ्या हातचं अन्न ग्रहण करत नाही. पित्र देखील माझ्या हातचं अन्न ग्रहण करत नाहीत. माझी अंगणामध्ये असलेली ती गोमाता देखील बांज आहे, माझी पत्नी ही बांज आहे. एखादं फळ जर मी बाजारातून आपल्या घरी आणल्याबरोबर काही वेळातच ते सोडून जात. नेमकं असं कुठल्या प्रकारचं पाप कर्म माझ्या जीवनामध्ये मी भोगत आहे सांगा? त्या संत महात्म्यांना असं विचारल्याबरोबर त्या संत महात्म्याने सांगितलं, तू दुःखी कशामुळे? तर तुझ्या जीवनामध्ये पुत्र नाही म्हणून दुःखीच ना. ऐक, ज्याच्या जीवनामध्ये पुत्र आहेत जाऊन बघ ते सुखी आहेत का? ज्याच्या जीवनात पुत्र आहेत ते तरी सुखीत का? हो नाही ना, प्रत्येक जण आज दुःखी. जो देखे सो